नाही, नाही. अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे. म्हणजे स्क्रिप्टेडपासून खूप लांब आहे तो शो. अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे. खूप जे काय असतं सगळं रिअल असतं. सगळ्या फीलिंग्स, सगळे ते इमोशन्स जे दिसतात तुम्हाला ते सगळे रिअल. ते एग्रेशन, तो राग, ते रडणं, ते हसणं, ते सगळं खरं असतं तिकडे. त्या गेमसाठी बनले नाही आहे. माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे आणि पण तरीसुद्धा बिग बॉसने आणि कलर्स मराठीने तरीसुद्धा मला ही संधी दिली. म्हणजे 100पैकी एक 50% भांडणं अशी होती जी खरंच इंटरेस्टिंग एंटरटेनिंग होती. सो आणि हेच आहे त्या शोबद्दल तेच आहे की जर तुम्ही एंटरटेनिंग वेने भांडाल ना तर प्रेक्षकांना ती भांडणी बघायला मजा येईल. फार म्हणजे मला पहिल्याच एपिसोडपासून मध्ये मला असं वाटलं की ही अभिनय का करते, म्हणजे ती फार असं एक्झॅजरेटेड काहीतरी ते बॉयफ्रेंड बनवणं बिग बॉसना एकीने नवरा बनवला होता. म्हणजे ती आर्या जरी माझी चांगली मैत्रीण असली तरी कलर्स मराठीवरनं बिग बॉसचे खूप सारे सीझन आले आहेत. त्यामध्ये हा नवा कोरा सीझन आपल्याला बघायला भेटतो आहे. आपण तो सीझन बघतो आहे सुद्धा आणि हा सीझन TRPचा उच्चांक गाठतो आहे हे वेळोवेळी आपल्याला कळतच आलं आहे. याच बिग बॉसच्या घरातून काही कारणास्तव किंबहुना वोट कमी मुळे ना काही सदस्य घराच्या बाहेर येतात आणि या आठवड्यामध्ये एक अशी गोड सदस्य घराच्या बाहेर आला आहे. खूप वाईट वाटतं आहे कारण का आत्ता त्या मुलीचा गेम दुसरा लागत होता. खरंच जो शेवटचा टास्क झाला त्या टास्कमधून ती दिसत होती आपल्याला. माझ्यासोबत योगिता आहे. योगिता, सगळ्यात आधी काय मिस करशील बिग बॉसच्या घरामध्ये बिग बॉसचा आवाज सोडल्यास काय सांगशील? बिग बॉसच्या घरात सगळ्यात जास्त काय मिस करेन तर मी माझे फ्रेंड्स जे झाले होते, आमची टीम बी झाली होती. मला घरातून निघताना फक्त आमच्या टीमचं संख्याबळ कमी झालं याचं दुःख होतं की आता म्हणजे आमच्याकडे जी मेजॉरिटी होती ना त्यातून लगेच आणि आम्ही दोघे एलिमिनेट झालो. त्यामुळे आता ते म्हणजे ते खूप खचले होते. ते त्यांच्याकडे बघवत नव्हतं मला आणि त्यांना खूप सॉरी म्हटलं सॉरी मी डिसअपॉइंट करून जाते तुम्हाला. पण ते खूप सॅड होते. DP दादा, पॅडी दादा, अंकिता, आर्या सगळेच, सूरज. तर त्यांना मी खूप मिस करेन आणि आय एम शुअर तेही मला खूप मिस करत असतील. नक्कीच. मी तुम्हाला असं का बोलू माहिती आहे का, कारण का ना मी आत्ता योगितासोबत गप्पा मारतो तर ना हनुटीच्या खाली जी जखम झाली ती पायाला जी जखम झाली ते म्हणजे आपण असं बोलतात की बिग बॉस वगैरे स्क्रिप्टेड वगैरे असतं, इकडे असं काय नसतं. पण हे ना हे खरं उदाहरण आहे. काय सांगशील, तुझं म्हणणं काय आहे? कलाकार म्हणून तू या घरामध्ये राहिले सुद्धा आणि प्रेक्षक म्हणून तू ह्याच्या आधीचे सुद्धा सीझन बघितलेस. बाकीची जी लोकं बोलतात की ते स्क्रिप्टेड आहे रे, हे सगळं ठरलेलं असतं वगैरे, असं काय आहे की बिग बॉसच्या घरामध्ये जो माणूस जातो तो तसाच असतो? नाही, नाही. अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे. म्हणजे स्क्रिप्टेडपासून खूप लांब आहे तो शो. अजिबात स्क्रिप्टेड नाही आहे. खूप जे काय असतं सगळं रिअल असतं. सगळ्या फीलिंग्स, सगळे ते इमोशन्स जे दिसतात तुम्हाला ते सगळे रिअल. ते एग्रेशन, तो राग, ते रडणं, ते हसणं, ते सगळं खरं असतं तिकडे. आणि प्रेक्षक म्हणून मी जेव्हा बघायचे ना म्हणजे मी रेग्युलर नाही बघितलं आहे. मी जाण्यापूर्वी काही एपिसोड्स बघितले. तेव्हा मला असं वाटलं की ओके हे असे असे टास्क असतात, हे खेळावं लागतं, हे असं असं आहे. म्हणजे गेम स्ट्रॅटेजी असते त्याच हिशोबाने आपण तर बघतो. मला ते खूप सोपं वाटलं होतं. पण ते तितकं सोपं नसतं. आपण खूप इझिली जज करतो बाहेरून की अरे हिने असं बोलायला पाहिजे होतं, त्याने ते बोलायला पाहिजे किंवा हिने हे करायला पाहिजे होतं. हे बाहेरून बोलणं खूप सोपं आहे. हे आतमध्ये करणं खूप अवघड आहे. कारण तुम्ही इतक्या लोकांमध्ये असता. कोण आत्ता इथे मी कोणाच्या मागे काहीतरी बोलले तर तिकडे जाऊन काहीतरी वेगळं बोललं जातं. सो ते खूप खूप ते अवघड आहे आणि ज्यांना ते जमतं ते खूप खूप हुशार असतील ती माणसं ज्यांना ते जमतं आहे. मला फक्त टास्क जमायचे जे मी करायचे आणि बाकी जे मी होते ते होते. मी अदरवाईज फार नाही दिसायचे आणि त्याच्यामागचं कारण खूप ऑब्वियस आहे की मला कोणी फार पोक नाही करायचं, मला खूप कोणी ट्रिगर नाही करायचं. सो माझे कोणाचे वाद नाही व्हायचे कोणाशी आणि जे इतरांचे व्हायचे ते बघून मला रडायला यायचं की अरे कसे भांडताय ते लोक. मी त्या गेमसाठी बनले नाही आहे. माझा स्वभाव थोडासा वेगळा आहे आणि पण तरीसुद्धा बिग बॉसने आणि कलर्स मराठीने तरीसुद्धा मला ही संधी दिली की तरीसुद्धा त्यांनी मला आत पाठवलं. त्यासाठी खरंच थँक्यू. कारण हा अनुभव जरी मी आज रडले असले तरीसुद्धा आता बाहेर आल्यावर रिअलाईज होते की हा एक्सपिरियन्स नक्कीच कुठे मिळाला असता मला. हे 21 दिवस आतमध्ये मला ते खूप जास्त वाटत होते. बाहेर आल्यावर मी जेव्हा विचारायचे सौरभला की अरे ह्याचं काय, तर तो बोलतो 20च दिवस झालेत, काही फार बदललं नाही जगभर.
तेव्हा मला रिअलाईज झालं की कमी दिवस होते, पण आतला अनुभव आत इतकं काय काय मी साठवून घेऊन आले ना आतमधून, की ते खूप जास्त वाटतं. म्हणजे असं बोलायला काहीच हरकत नाही की जसे फक्त 3 आठवडे जरी झाले असतील, 20 दिवस किंवा 21 दिवस जरी झाले असतील, तरी ते 20 दिवस खरंच खूप भारी वाटतात. कारण का सेटवर आपण मालिकेसाठी शूट करणं वेगळं असतं, सिनेमासाठी शूट करणं वेगळं असतं. जेव्हा आपण बंद घरामध्ये, जिकडे खिडक्या नाही, दरवाजा एकच आहे जो कधीच ओपन होत नाही आणि विचित्र प्रकारांची माणसं सगळी तिकडे असतात, खरंच तेवढं मी तर म्हणून की खरंच खूप कठीण असतं, जे स्क्रिप्टेड नसतं. जसं तू बोलीस की बिलकुल नाही करून. मला घरातल्या लोकांबद्दलच तुला प्रश्न विचारायला आवडेल की खास्ट कोण आहे, कोण कसं आहे, कोण कसं आहे, ते तुला सुद्धा खरंच खूप चांगल्या पद्धतीने माहीत झालंच असेल आता आणि प्रेक्षकांना सुद्धा माहीत झालंच आहे. पण या सगळ्या व्यतिरिक्त त्या माणसांची मानसिकता कशी आहे त्याबद्दल तू काय सांगशील? मला निकी आणि वर्षाताई या दोघांचं जे टॉम अँड जेरीवाला नातं आहे, मला त्या नात्यावरून तुझं मत काय आहे ते मला ऐकायला आवडेल. नाही, त्या दोघी क्यूट आहेत फार. म्हणजे त्यांची भांडणं बघायला आम्हाला कधी कधी मजा यायची. असं व्हायचं, अरे भांडण सुरू झालं, चला 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 चला, असं हो, व्हायचं आणि आहे का? जेव्हा जेव्हा नाही व्हायची ना, हां. तेव्हा मला असं वाटतं की यार कितीतरी मिस होतं यार. वर्षातही कुठे आहेत त्या, बघा जरा. म्हणजे आणि त्या कधी कधी बस ट्रिगर करायच्या निकीला, निकी काहीतरी बस ट्रिगर करायची त्यांना, पण त्यांची भांडणं बघायला खूप मजा यायची. कधी कधी जान्हवी वगैरे सोबत त्या खालच्या पातळीला फार गेली होती ती भांडणं, ते फार चुकीचं होतं. पण हां, म्हणजे 100पैकी एक 50% भांडणं अशी होती जी खरंच इंटरेस्टिंग एंटरटेनिंग होती. सो आणि हेच आहे त्या शोबद्दल तेच आहे की जर तुम्ही एंटरटेनिंग वेने भांडाल ना, तर प्रेक्षकांना ती भांडणी बघायला मजा येईल. बरोबर. जर तुम्ही खूप खालच्या पातळीला जाल ना, तर ते बघतानाही असं वाटतं की नको नको, हे नको बघायला. क्लिशे असं वाटतं.